झालं रोल रोल मोबाईल पाठ ठीक आहे चलो साहेब माईक घेऊ का मी हां रेडी तुम्ही नुकताच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं अरे कुठं जाऊ आता कसं आजच्या भावना काय पहिलंच लोकसभेचं टर्म आहे तुमचं माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेली मी ज्या गावामध्ये आता मतदान केलं माझं हंगा गाव आहे आणि त्या गावामध्ये 2010 मी ग्रामपंचायत लोकशाही लढवली आणि त्यावेळेस ह्या सगळ्या माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेस मला सरपंच केलं 2010 ते 11च्या कालखंडामध्ये सरपंचच्या कारभार करत असताना अतिशय चांगले काम हे झाड जे दिसतं ना हे झाड हे सगळे मी सरपंच असताना लावली होती या झाडाला आणि मी या झाडांना पाणी घातलेले हे समोर कॉन्क्रिटीकरण दिसतं ते सुद्धा मी सरपंच असताना केलेलं होतं मी प्रत्येक पदाला न्याय दिला त्यानंतर 2012ला पंचायत समितीत संधी मिळाली तिथं सुद्धा चांगलं काम केलं 14ला उपसभापती म्हणून काम केलं तिथं चांगलं त्या पदाला न्याय दिला तालुक्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी त्या सत्तेचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला नंतर 2017ला जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी गेलो जिल्हा परिषदमध्ये काम करीत असतानंतर 19ला आमदार म्हणून आपण गेलो आणि 19ला सुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न केला आणि आज या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असू माझे सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर नेहमी ठेवली ते आजही त्याच पद्धतीने टिकून आहे पहिला असं तुम्ही आमचे हे ग्रामस्थ सगळे गावकरी आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो त्यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या मला ही सगळी मंडळी आजही माझ्याबरोबर आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार पण सर तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याला राजकीय वारसा असलेल्या घरांना असं म्हटलं जातं मागच्या 7 टर्म त्यांचे आजोबा जे ते खासदार होते त्यानंतर 1 टर्म ते सुद्धा खासदार राहिलेले आहेत हे आव्हान तुम्ही कसं पाहताय वारशाचा इथं चालत नाही शेवट जनतेमध्ये सहभाग काय जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन अटळ असतं माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या ज्यांना राजकीय वारसा आहे वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या आहे प्रस्थापिताच्या विरोधात पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आधाराने ह्या सगळ्या निवडणुका आजपर्यंत मी जिंकून आलेले आहे त्यामुळे ही निवडणूकसुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार यापूर्वी ड्रामा काल रात्री पाहायला मिळाला तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे तर भाजपच्या तालुकाध्यक्षाच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला तुमच्या कार्यकर्त्यांनी पाहिला असेल निवडणूक सुरू झाल्यानंतर ह्या निवडणुकीचं एक चित्र आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसेल एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले त्याचबरोबरने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्यात त्याला सुद्धा लोकांनी सापडवलं त्याच्याकडे पैसे सापडले पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आणि ज्या प्रशासनाचा इतका गैरवापर केलेला आहे म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या उमेदवार असो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असेल तर याच्या इतक्या राजकारणात मी आतापर्यंत वाईट पाहिलं नाही म्हणजे काही तर माझ्याकडे असे रेकॉर्डिंग आहेत पोलीस प्रशासनातील LCPच्या विशेष करून LCPच्या काही कर्मचाऱ्यांचे निलेश लंकेला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही तर ठीक आहे हे सत्ता हे काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं रावणाचा अहंकारी रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे
आणि राजकारणामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन येत नसतं. त्यामुळं ह्या गोष्टीला सुद्धा हे मतदारसंघ माझा मूठमाती दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. 45 दिवसांचा मोठा वेळ जो आहे तर तो प्रचाराला मिळाला. कसा प्रतिसाद होता, काय काय अनुभव आले? मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्या. अनेक निवडणुकामध्ये मी नेतृत्वाची भूमिका घेतलेली होती. पण मला ह्या निवडणुकीमध्ये तितका अतिशय वेगळा अनुभव आला. तो म्हणजे असा, मी एखाद्या गावात माझं शेड्यूल बनवलेलं असल्यानंतर सर रात्रीचा 8चा टायमिंग दिला, तिथं 12 वाजता 1 वाजता गेलो तरी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी लोकवर्गणीसुद्धा मला या निवडणुकीच्या माध्यमातून दिली. म्हणजे याचा अर्थ असा की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक. आज मतदान होतंय, काय वाटतं? आज या सगळ्या या राजकीय कालखंडाचा आजचा हा मतदानाचा शेवटचा टप्पा. लीड म्हणजे मी सांगितलं होतं, एका कार्यक्रमात सांगितलं होतं, कम से कम 2 लाख. थँक्यू. चला.